Good morning, students. Today we are learning punctuations. Today we are going to learn the punctuations. Listen, punctuation याला मराठीमध्ये काय म्हणतात? विरामचिन्हे. पंक्च्युएशनला मराठीमध्ये काय म्हणतात? विरामचिन्हे. तुम्हाला माहीत असेल आपण नेहमीप्रमाणे लेसन रीड करत असतो, टेक्स्ट रीडिंग करत असतो, पॅसेज रीडिंग करत असतो, कुठला एखादा संपादकीय लेख असेल किंवा न्यूज असेल ते आपण रीडिंग करत असतो. हे सगळं रीडिंग करत असताना आपल्याला काही वाक्यामध्ये तुम्हाला काही साईन दिसतात. कधी तुम्हाला फुल स्टॉप दिसतो, तुम्हाला कॉमा दिसतं, कधी एक्सक्लामेटरी मार्क दिसतं, तुम्हाला कधी क्वेश्चन मार्क दिसत असतो, तर तुम्हाला कधी हायफन दिसत असतं, कधी तुम्हाला कोलन दिसत असतं. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला साईन्स तुम्हाला त्या जेव्हा तुम्ही लेसन रीडिंग करत असेल किंवा पॅसेज रीडिंग करत असेल किंवा एखादी न्यूज तुम्ही रीडिंग करत असेल तेव्हा तुम्हाला ते दिसत असतात. हे सगळं तुम्हाला कशासाठी दिलेलं असतं किंवा एखादी रायटिंग केल्याच्यानंतर ते तुम्हाला नेमकं त्याचा काय उद्देश असेल की एखादा पॅसेज रीडिंग करत असेल किंवा एखादं वाक्य रीडिंग करत असेल तर त्या शब्दाचं मिनिंग किंवा त्या वाक्याचं मिनिंग तुम्हाला समजायला पाहिजे, त्यातला तुम्हाला सेन्स समजायला पाहिजे, तो पॅसेजचा सेन्स समजायला पाहिजे, म्हणून तरी तुम्हाला फुल स्टॉप दिलेलं असतं. म्हणजे जेव्हा आपण रीडिंग करत असतो तेव्हा आपला रीडिंग करताना कुठे पॉज द्यायचा, कुठे स्लाईट पॉज द्यायचा, कुठे खूप स्ट्रेस द्यायचा, कुठे स्ट्रेस द्यायचा नाही, हे आपल्याला त्या पंक्च्युएशनवर आपल्याला समजून येतं. दुसरं मिनिंग असं की जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा त्या शब्दाचं प्रॉपर मिनिंग समजायला पाहिजे. त्या वाक्यामध्ये कुठल्याही अर्थात बदल होता कामा नये, त्या सेन्समध्ये बदल होता कामा नये. एक प्रॉपर सेन्स, प्रॉपर मिनिंग आपल्याला समजायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण त्या पंक्च्युएशनचा वापर करत असतो. अशा प्रकारचे जे पंक्च्युएशन आपल्याला या लेसनच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे. आता ते नेमके पंक्च्युएशन काय आहेत आणि त्या पंक्च्युएशनचा वापर नेमका आपल्याला कुठे करायचा आहे, त्या पंक्च्युएशन साईन कसं असतं, म्हणजे ते पिक्चर कसं असतं किंवा त्याचा मार्क कसं असतं ते सुद्धा आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं जे पंक्च्युएशन्स आहे ते म्हणजे फुल स्टॉप. सगळ्यात पहिलं पंक्च्युएशन दॅट इज द फर्स्ट पंक्च्युएशन, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पंक्च्युएशन, दॅट इज द फुल स्टॉप. लिसन, तर दिस इज अ फुल स्टॉप, दिस इज अ साईन ऑफ द फुल स्टॉप, दिस इज अ साईन ऑफ द फुल स्टॉप. म्हणजे एक डॉट असतं, डॉट बघा, एक डॉट असतं त्याला आपण फुल स्टॉप म्हणत असतो. आणि हा फुल स्टॉप आपण वाक्याच्या अगदी शेवटी पाहत असतो. वाक्याच्या शेवटी आपण फुल स्टॉप पाहत असतो किंवा एखादा ऑर्डर दिला असेल किंवा आदेश दिला असेल तर त्या आदेशाच्या शेवटी आपण फुल स्टॉप नेहमी पाहत असतो. किंवा ॲब्रिव्हिएशन असतं, त्या ॲब्रिव्हिएशन म्हणजे फॉर एक्झाम्पल BA, CA, LLB लॉ, LLB, देन CA, BSc, BCom असं जेव्हा आपण म्हणत असतो ना तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं, फुल स्टॉप असतं. याला आपण ॲब्रिव्हिएशन म्हणतो, शॉर्ट. लिसन, फुल स्टॉप इट इज ऑल्सो नोन ॲज अ पिरियड, इट इज ऑल्सो नोन ॲज अ पिरियड. या फुल स्टॉपला आपण पिरियडसुद्धा म्हणतो. इट इज यूज ॲट द एंड ऑफ द स्टेटमेंट ऑर ऑर्डर. दिस फुल स्टॉप ऑलवेज यूज ॲट द एंड ऑफ द स्टेटमेंट. स्टेटमेंट मीन्स सेंटेन्स, म्हणजे एखाद्या वाक्याच्या शेवटी आपण त्या फुल स्टॉपचा वापर करत असतो किंवा ऑर्डर म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण त्या वाक्याच्या शेवटी आपण फुल स्टॉपचा वापर करत असतो किंवा ऑर्डर आपण देत असेल तेव्हा सुद्धा आपण फुल स्टॉपचा वापर करीत असतो. म्हणजे वाक्याच्या शेवटी आणि एखाद्या वेळेस आपण आदेश दिला असेल, ऑर्डर दिला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी आपण नेहमी फुल स्टॉप देत असतो. फुल स्टॉप इट इज अ व्हेरी इझी साईन, दिस इज अ साईन, दिस इज अ साईन, दिस इज अ मार्क ऑफ फुल स्टॉप. Listen, it is also known as a period. It is used at the end of the statement or order. म्हणजे वाक्याच्या शेवटी आपण नेहमी लिहित असतो. दॅट इज अ पॉज, दॅट इज अ पॉज. आपण त्या फुल स्टॉप दिला असेल किंवा रीडिंग करत असताना आपण तिथे पॉज देतो, म्हणजे थोड्या वेळ आपण थांबत असतो, किंचित थोड्या वेळ थांबत असतो, नंतर लगेच आपण रीडिंग करत असतो. म्हणजे आपण एखादा पॅसेज रीडिंग करत असेल, एखादा सेंटेन्स आपण रीडिंग करत असेल आणि ते पॉज तिथे आपण थांबत असेल तर त्या शब्दांचा आपल्याला अर्थ समजत होतो, त्या वाक्याचा आपल्याला नेमका काय अर्थ आहे हे आपल्याला समजून येतं आणि त्याचं मिनिंग, त्याचा सेन्स आपल्याला समजून येतं. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला पंक्च्युएशनचा वापर कसा करायचा, कधी करायचा, केव्हा करायचा हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. लिसन, स्टेटमेंट, आय हॅव 3 कलर्ड पेन्सिल. आय हॅव 3 कलर्ड पेन्सिल म्हणजे माझ्याकडे 3 कलर पेन्सिल आहेत. म्हणजे रंगीबेरंगी जे पेन्सिल असतात ते किती आहेत, माझ्याकडे 3 आहेत. म्हणजे आपल्याला समजतं म्हणजे माझ्याकडे 3 कलर्ड पेन्सिल आहेत, माझ्याकडे 3 कलर पेन्सिल आहेत. ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, ॲट द एंड ऑफ द स्टेटमेंट वी राईट द फुल स्टॉप. वी राईट द फुल स्टॉप म्हणजे कोणत्याही वाक्याच्या शेवटी आपण काय लिहित असतो, फुल स्टॉप लिहित असतो. आय हॅव अ
3 मँगोज, आपण असं म्हटलं आय हॅव अ 3 मँगोज, म्हणजे 3 मँगोज असं जेव्हा म्हटलं का तेव्हा लास्टमध्ये काय होतं, फुल स्टॉप असतं. आय एम टीचिंग ॲन इंग्लिश ग्रामर, आय ॲम टीचिंग ॲन इंग्लिश ग्रामर, लास्टमध्ये आपण काय फुल स्टॉप देत असतो. म्हणजे अशा प्रकारचे वाक्य आपण जर बोलत असतील, अशा प्रकारचे वाक्य आपण जर लिहित असतील पेजवर, किंवा एक अशा प्रकारचे वाक्य जर आपण लेसनमध्ये रीडिंग करत असतील, तर त्या वाक्याच्या शेवटी काय दिलेला असतो, फुल स्टॉप दिलेला असतो. लिसन, आय हॅव 3 कलर्ड पेन्सिल्स. सेकंड, ऑर्डर, सिट डाऊन, डेट ही हॅड गिवन द फुल स्टॉप. ही हॅज गिवन अ फुल स्टॉप, एक फुल स्टॉप दिलेला असतो. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट साईन. टेक अ पेन, टेक अ पेन्सिल, ओपन युअर नोटबुक, एक्सक्यूज मी सर, प्लीज गिव मी 1 ग्लास वॉटर. अशा प्रकारचे आपण सेंटेन्सेस इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये बोलत असतो. तेव्हा आपण सुद्धा ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, म्हणजे वाक्याच्या शेवटी काय लिहित असतो, आपण फुल स्टॉप लिहित असतो. म्हणजे काय स्टेटमेंट आणि ऑर्डर्स आपण देत असतील, तर अशा वेळेस आपण काय देत असतो, फुल स्टॉप देत असतो. देन इट इज ऑल्सो यूज इन ॲब्रिवेशन्स लाईक BA. ॲब्रिवेशन म्हणजे आपण शॉर्टमध्ये बनत असतो नेहमी. BA, CA, BSc, LLB, BE, हे काय सगळे ॲब्रिवेशन्स आहेत. ते काय सगळे ॲब्रिवेशन्स आहे. आणि या ॲब्रिवेशन्समध्ये आपण जसं BA असं लिहित असेल तर B कॅपिटल देन डॉट, A कॅपिटल देन डॉट, CA C कॅपिटल डॉट, A कॅपिटल डॉट, BSc B कॅपिटल डॉट, S कॅपिटल C स्मॉल देन डॉट, LLB L capital and B, then we write the dot dot dot. Means in this way we are writing the any other short word, short information, short word, that time we are using the abbreviations. Listen, then BA, its long form is Bachelor of Art. Listen, this is a full stop we are using always at the end of the sentence or at the end of the imperative sentence. Then second, comma. A comma shows a slight pause in a sentence. Comma always show the slight pause. Full stop always show the pause, but comma always show the slight pause. Listen, slight pause here, this is a sign of the slight pause. This is a sign of the slight pause. Listen, a comma shows a slight pause in a sentence. म्हणजे वाक्यामध्ये एक स्लाइट पॉज, छोटासा शॉर्ट संक्षिप्त पॉज देण्याचं काम काय करत असतं, कॉमा करत असतो. इट इज यूज फॉर द फॉलोविंग, टू सेपरेट द वर्ड्स इन द लिस्ट. टू सेपरेट द वर्ड्स इन द लिस्ट. तुम्ही एखाद्या वस्तूंची लिस्ट बनवत असेल आणि लिस्ट बनवत असताना तुम्हाला त्या वेगवेगळ्या साहित्य तुम्हाला पाहिजे असतील, तर त्या वेगवेगळ्या साहित्य लिहित असताना तुम्हाला एक साहित्य लिहिलं की कॉमा, दुसरं साहित्य लिहिलं की कॉमा, तिसरं साहित्य लिहिलं की कॉमा, अशा प्रकारे वेगवेगळ्या साहित्य लिहित असताना आपण त्याला कॉमा देत असतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला शाळेशी संबंधित काही वस्तूंची लिस्ट बनवायची आहे, तर शाळेच्या संबंधित वस्तूंची लिस्ट बनवत असताना आपण पहिलं एखादी वस्तू लिहू. फॉर एक्झाम्पल बुक्स, देन कॉमा, नोटबुक, कॉमा, पेन, कॉमा, पेन्सिल, देन कॉमा, देन डेस्क, कॉमा, बेंच, कॉमा. मीन्स this is a things related to the school, such type of things when we are writing, that time we will give the full stop. To separate the words in a list, म्हणजे त्या लिस्टमधले जे वर्ड्स सेपरेट दाखवण्यासाठी आपण त्या कॉमांचा वापर करत असतो. We have a mango tree, a banana tree, 2 neem trees and guava trees in our garden. Listen, this is a sentence. In the sentences, a mango tree, then give the comma, a banana tree, then give the comma, 2 neem trees, then give the 2 neem trees and a guava trees in our garden. म्हणजे गार्डनमध्ये जे काही झाडे आहेत ते झाडांची लिस्ट जी बनवलेली आहे, ते झाडे वेगवेगळे दाखवण्यासाठी, म्हणजे सेपरेट दाखवण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, कॉमा दिलेला आहे. दिसतं. देन सेकंड, टू सेपरेट द फ्रेजेस ऑर क्लॉजेस. म्हणजे वाक्यामध्ये काय ज्या फ्रेजेस असतात किंवा क्लॉजेस असतात, ते क्लॉजेससुद्धा दाखवण्यासाठी आपल्याला कॉमाचा वापर करावा लागतं. फॉर एक्झाम्पल, actually if you are interested in wild animals you must visit that sanctuary. Listen, actually to show the separate words, actually if you are interested in the wild animals, then comma, you must visit that sanctuary. Means if you are interested in wild animal, that is a clause, you must visit that sanctuary. This is also clause. Mean to show two clauses we are showing in a different, therefore we are writing here comma. Then second, in writing the conversation, when we are writing the conversation,
that time we are using the comma. Listen, please pay attention. Every time we say that, please pay attention. The teacher said, she said, this is interesting. Listen, here please pay attention. This word, that is most important word, they had written in a double into inverted comma. Listen, please pay attention. This word had written into a double into inverted comma. When we write the any other sentence into double into inverted comma, that sentence is the most important. That time we are using this double into inverted comma. Please pay attention. Then we write the comma. The second, the teacher said. Who said? Teacher said. She said, then she had given the comma. This is interesting. म्हणजे एखादा कन्व्हर्सेशन लिहित असताना किंवा एखाद्या व्यक्तीचे म्हणणे आपल्याला दाखवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपण कॉमाचा वापर करत असतो. देन बिफोर ऑर आफ्टर द वर्ड ऑर वर्ड्स यूज टू ॲड्रेस समवन. मम्मी कॅन आय गो आउट टू प्ले विथ फ्रेंड्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण संबोधून जर बोलायचं असतील किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन जर तिथे बोलायचं असतील तर अशा तुम्ही त्याला तिथे कॉमा देऊ शकता. लिसन, मम्मी कॅन आय गो आउट टू प्ले विथ फ्रेंड्स. हिअर वी राईट फादर और डॅड can I go out to play with friends. You are also right here sisters or brother also. Because when you are addressing to any other person, that time we are using the comma. Then second, question mark. This is a very easy question mark. It is used at the end of the question. It is used at the end of the questions. म्हणजे एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा असतील किंवा एखादा क्वेश्चनचा सेंटेन्स तुम्हाला लिहायचा असतील तर अशा वेळी तुम्हाला लास्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यावं लागतं. दॅट इज अ व्हेरी इझी साईन. दॅट इज द क्वेश्चन मार्क. इट इज यूज ॲट द एंड ऑफ द क्वेश्चन. हाऊ आर यू. दिस इज अ सेंटेन्स, दॅट इज अ क्वेश्चन. Then can you hold my bicycle for a moment? Then comma, then please last questions. Here two sentences are here. These two sentences ask the questions. Therefore we are writing the questions mark. म्हणजे एखाद्या सेंटेन्समधून जर तुम्ही जर प्रश्न विचारत असेल किंवा कुठल्याही सेंटेन्समध्ये तुम्हाला जर प्रश्न जर विचारत असतील तर अशा वेळेस तुम्हाला क्वेश्चन मार्क तुम्हाला द्यावं लागतं. इट इज व्हेरी इझी. देन एक्सक्लामेशन मार्क. This is a sign of the exclamation mark. It is used after an interjections or exclamations. म्हणजे तुमच्या एखाद्या ज्या भावना असतात किंवा भावना जर तुम्हाला स्ट्रॉंगली डिझायर तुम्हाला व्यक्त करायची असेल किंवा तुम्हाला त्या भावना जर व्यक्त करायच्या असेल, सडनली तुमच्या भावना जर व्यक्त करायच्या असतील, क्विकली तुमच्या इमिजिएटली जर तुमच्या भावना जर व्यक्त करायच्या असतील तर तुम्हाला एक्सक्लामेशन मार्क तुम्हाला द्यावं लागतं. लिसन, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर, आउट and congratulations. When we are writing the exclamatory sentences, that sentences at the end of the sentences we are writing the exclamatory mark. Then here is a hyphen. Hyphen is short dash. It is used to connect the parts of compound word. जे दोन शब्द जे असतात ते दोन शब्द जर जोडायचे असतील ते एकत्र दाखवायचे असतील तर तुम्हाला शॉर्ट हायपन द्यावं लागेल. शॉर्ट तुम्हाला डॅश द्यावं लागतं. त्याला आपण काय म्हणतो नेहमी hyphen. It is used to connect the parts of compound word. Example, double click. What is that here? Double click. Commander in chief, anti-terrorism. म्हणजे हे जे वर्ड्स आहे हे दोन वर्ड्स म्हणून एक वर्ड्स त्यांनी बनवलेला आहे. त्याला आपण कंपाऊंड वर्ड्स म्हणत असतो. आणि जेव्हा आपण कंपाऊंड वर्ड्स लिहित असेल तेव्हा आपल्याला हायपन लिहायचा असतो. फॉर एक्झाम्पल, सन इन लॉ, सन इन लॉ, फादर इन लॉ, डॉटर इन लॉ. हे जे शब्द जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपण हायपन नेहमी लिहित असतो. देन डॅश. इट इज यूज टू सेपरेट पार्ट्स ऑफ सेंटेन्स. म्हणजे एखादा सेंटेन्स दिलेला असेल त्याला सेपरेट जर करायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला डॅश आपल्याला लिहावं लागतं. लिसन, इट इज यूज टू सेपरेट पार्ट्स ऑफ सेंटेन्स. देअर आर 3 टाइप्स ऑफ pollutions: air pollutions, water pollutions and sound pollutions. There are 3 types of pollution. म्हणजे एखादा पार्ट जर तुम्हाला सेपरेट जर दाखवायचा असेल तर तो सेपरेट पार्ट दाखवण्यासाठी तुम्हाला डॅशचा वापर करता येईल. फॉर एक्झाम्पल, हिअर एअर पोल्युशन्स, वॉटर पोल्युशन अँड साऊंड पोल्युशन. म्हणजे इथे काय दर्शवलं त्यांनी टाईप्स ऑफ पोल्युशन्स. त्यांनी काय दर्शवलं इथे टाईप्स ऑफ पोल्युशन. आणि ते टाईप्स ऑफ पोल्युशन तुम्हाला वेगळे जर दाखवायचे असतील, सेपरेट दाखवायचे असेल त्या सेंटेन्समधून तर अशा वेळी तुम्हाला तिथे काय द्यावं लागेल, तुम्हाला डॅश द्यावं लागेल. आणि डॅश दिल्याच्यानंतर तुम्हाला एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड साऊंड पोल्युशन अशा प्रकारे तुम्हाला ते डॅश देऊन तुम्हाला तिथे लिहिता येतील. मीन्स इट्स मीनिंग इज दॅट इट इज यूज टू सेपरेट द पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस. इट इज यूज
टू सेपरेट द पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणजे एखाद्या सेंटेन्सचा पार्ट जर वेगळा करायचा असेल, वेगळा लिहायचा असेल, तर तुम्हाला अशा वेळेस तुम्हाला डॅशचा वापर करता येतं. म्हणजे अशा प्रकारचे जे पंक्च्युएशन आपण इथे बघितलेले आहेत, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं पंक्च्युएशन आहे फुल स्टॉप आहेत, कॉमा आहेत, क्वेश्चन मार्क्स आहे, एक्सक्लामेटरी मार्क्स आहे, त्यानंतर हायपन आहे, डॅश आहे, सिंगल इंटरनेट कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. अशा प्रकारचे तुम्हाला जे विरामचिन्हांचा जो किंवा पंक्च्युएशन तुम्हाला कुठे नेमका वापर करायचा हे तुम्हाला या व्हिडिओजमधून तुम्हाला माहिती मिळतं. अशाच प्रकारचे तुम्हाला लेसन तुम्हाला रीडिंग करायचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे एसे तुम्हाला रीडिंग करायचे आहे, किंवा जेव्हा तुम्ही न्यूज तुम्हाला रीडिंग करत असतात तेव्हा तुम्हाला तिथे फुल स्टॉप हे सगळे पंक्च्युएशन त्याच्यामध्ये दिलेले असतात. त्याच्यामध्ये फुल स्टॉप असतो, कॉमा असतो, सेमिकोलन असतो, कोलन असतात, सिंगल इंटरनेट कॉमा असतात, डबल इंटरनेट कॉमा असतात, हायपन असतं, डॅश असतं. हे का बरं वापरलेलं असते त्याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. आणि अशाच प्रकारच्या सेंटेन्स तुम्हाला रीडिंग करत असताना किंवा लिहित असताना तुम्हाला या सर्व पंक्च्युएशन तुम्हाला वापर करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही या संपूर्ण पंक्च्युएशन तुम्ही प्रॉपर तुम्ही यूज करणार तेव्हा तुमची रायटिंगसुद्धा बेस्ट राहणार आहे. आणि समोरच्याला आपण काय लिहिलेलं आहे हे समोरच्यालासुद्धा त्याचा मिनिंग प्रॉपरली तुम्हाला समजणार आहे. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लिहिण्यासाठी आणि त्या शब्दांचा त्या वाक्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी पंक्च्युएशनचा वापर करणे हे अतिशय महत्त्वाचं असतं, अनिवार्य असतं. म्हणून तुम्हाला ते पंक्च्युएशन तुम्हाला प्रॉपर समजून घ्यायचं आहे. पेज नंबर 29वर हे सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते तुम्हाला रीड करायचं आहे. थँक्यू सो व्हेरी मच.